नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पावड बाय चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका गोष्टीशी तुम्ही आम्ही सगळेजण सहमत असू की आपल्यापैकी कुणीही किती मोठं झालं, किती मोठ्या पदावरती काम केलं तरी आपल्या शिक्षकांना आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीला आपण कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त आपल्या आसपासच्या ज्ञात अज्ञात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि आजच्या शिक्षक दिन विशेष कट्ट्यावर नामवंत शिक्षणतज्ञ राम ताकवले सरांशी संवाद साधूया. सरांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरी शिक्षकी वातावरण होतं. शाळेत असल्यापासून समाजकार्याची त्यांना ओढ होती आणि यामुळेच आपलं करिअर निवडताना त्यांनी शिक्षकी पेशालाच प्राधान्य दिलं. त्यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली पुणे विद्यापीठातले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून. त्यांची मुलांना शिकवण्याची पद्धत पहिल्यापासूनच वेगळी राहिली. केवळ पुस्तक असं न करता भविष्यातली सगळी आव्हानं विचारात घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच नवीन प्रयोग केले. जेव्हा संगणक युगाची फारशी चर्चाही नव्हती तेव्हा 80च्या दशकात मुलांना संगणक साक्षर बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि नंतर राज्यातल्या MKCLच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या पुणे विद्यापीठातनं त्यांनी प्राध्यापिकी सुरू केली त्याच विद्यापीठाचे आणि देशातलेही सर्वात तरुण कुलगुरू बनण्याचा मानही त्यांनी मिळवला. इतकंच नाही तर राज्यात दूरस्थ शिक्षणाची सुरुवात आणि त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेनं काम करणाऱ्या ताकवले सरांशी आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण गप्पा मारूया, संवाद साधूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर, या कट्ट्यावरच्या गप्पांची सुरुवात करताना पहिला प्रश्न मला खरं तर हाच विचारायचा होता की तुम्ही असे अपवादात्मक खरं तर शिक्षण तज्ज्ञ असाल की ज्यांनी एक नाही, दोन नाही, 3 विद्यापीठांचं कुलगुरूपद भूषवलं. पण प्रश्न असा की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जावं हा तुम्ही ठरवून घेतलेला निर्णय होता की बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये बाकी काही नाही तर म्हणून शिक्षक अशी जी स्थिती होती तशी होती? खरं तर तसं नाही आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, हे खरं आहे. पण माझे वडील शेतकरी कुटुंबातले पहिले शिक्षक आहेत. आमच्या पिढीत अगोदर कोणालाच शिक्षणाचा गंधही नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा शिक्षक झाला हे माझ्या वडिलांच्या बाबतीत झालं. आणि मग वडिलांना एक शिक्षणाचं महत्त्व कळाल्यामुळे त्यांनी आम्हाला सतत पुढं शिका म्हणून सांगितलं. कितीही अडचणी असोत, कशाही अडचणी असोत, परंतु मुलांनी शिकलं पाहिजे. आणि मलाही प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं होतं की तू जर नापास झालास तर गावाकडं जावं लागेल, आपली शेती सांभाळावी लागेल, गुरं आहेत, आजोबा आजी आहेत, त्यांचा सांभाळ करावा लागेल. अशी माझी खरी सुरुवात आहे. खरं क्रेडिट याचं मी वडिलांना देतो की त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आणि शिक्षणापुढे त्यांनी सगळ्या इतर गोष्टी गौण ठरवल्या. तर अशा प्रकारे मी सुरुवात केली. शहरात आल्यानंतर मग नुमवी, नंतर फर्ग्युसन कॉलेज. तुम्ही नुमवीमध्ये वयाच्या कोणत्या टप्प्यावर आलात? तुमचं त्याच्या आधीचं शिक्षण कुठं झालं आणि ते शिक्षण सोपं होतं का ते बरंच त्याच्यातही खडतर मार्ग किंवा खडतर प्रवास होता? तो त्याच्या अगोदरचं शिक्षण माझं खेडेगावात झालेलं आहे, हरगुडे नावाच्या गावामध्ये, पुरंदर तालुक्यात. तिथं मी प्राथमिक शिक्षण घेतलं 4थीपर्यंतचं. त्याच्यानंतर शेजारी गाव आहे 2 मैलावर, ते परिंचे गाव आहे. त्या गावामध्ये मी 5वी, 6वी, 7वी हे शिकलो. आणि त्यावेळेला 7वी म्हणजे व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा असे, पण ती परीक्षा मी तिथून पास झालो. माझ्या वडिलांचं निवड एक चांगले शिक्षक म्हणून एक मूलोद्योग शिक्षणासाठी म्हणून झाली. आणि मूलोद्योगाचं पुणे जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी म्हणून त्यांना पुणे जिल्ह्यावर नेमण्यात आलं. त्यामुळे आम्ही सगळे पुण्यात आलो आणि पुण्यात आलो म्हणून शिकलो. आणि मग तिच्या नुमवीत प्रवेश मिळाला. नुमवीमध्ये मला सोडून आलो त्यावेळेला काही विषय चांगले यायचे, काही विषयाकडे दुर्लक्ष झालं होतं. आणि दुर्लक्ष झालेल्या विषयामध्ये एक सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे 3 विषय होते. तिथं लाल रेगा होत्या, म्हणजे मी काठावर पास झालो होतो. त्याला वझे पर्यवेक्षक होते, त्यांनी मला सांगितलं की तू 3 विषयात काठावर पास झाला आहेस, तुझ्यासारख्या मुलाला आम्हाला आम्ही कधीच प्रवेश दिला नसता. तू वशिल्याने शाळेत येतोयस. माझे वडील अधिकारी होते
पुणे जिल्ह्याचे, त्यामुळे मला प्रवेश मिळाला. ते बोलणं मला खरोखर टोचणारच होतं. पण ठीक आहे, वडिलांनी सांगितलं नापास होता होता वाचलायत, आता शिकायचं. आणि खरोखरच मी शिकायला लागलो. जे विषय नव्हते येत ते करायला लागलो. आणि मग नववीमधून जवळजवळ 300-400 लोक असतात. त्या लोकांमध्ये 11वीमध्ये मॅट्रिकमध्ये मला 65% मार्क मिळाले. पहिला जो आला होता तो आमच्याच शाळेमधला होता, त्याला 81-82% मार्क होते. त्यामुळे मला लक्षात आलं की अरे, आपण अभ्यास केल्यानंतर यश चांगलं मिळवू शकतो. आणि त्यावेळेला मला माझा शोध लागला की मी चांगला विद्यार्थी होऊ शकतो. विज्ञान, गणित या विषयामध्ये मी चांगलं प्रावीण्य मिळवू शकतो. ही माझी सुरुवात आहे. मॅट्रिक झाल्यानंतर पुढे शिक्षणासाठी इकडून स्कॉलरशिप मिळव, तिकडून मदत मिळव, अशा तऱ्हेने करत आम्ही पहिली 2 वर्ष व्यवस्थित गेली. पुढची आणखीन 2 वर्ष व्यवस्थितही गेली आणि BSc झालो. त्यानंतर म्हटलं की आता वडिलांच्याकडे पैसे मागायचे नाहीत, आपण काम करायचं. आणि तिथं मला प्रोफेसर प्रधान मास्तर, गप्र प्रधान यांनी मदत केली. त्यांनी मला एका क्लासमध्ये तिथं काम करण्याची एक संधी दिली. त्या क्लासवाले, हुपरीकर क्लासवाले, त्यांची अनेक गणितं मला सोडून द्यावा लागायची, सायन्समधली, मॅथमॅटिक्समधली. तर ती गणितं सोडवून देणं आणि त्यांनी सांगितलेल्या 2 ट्युशन्स करणं, ही कामगिरी मी करत होतो. त्यामुळे एक झालं की मला कमवायला येता आलं. आणि BSc ऑनर्स माझा फिजिक्समध्ये झाला. त्याच्यानंतर MScच्या वेळेला मी डेमॉन्स्ट्रेटर होतो. काम करता करता शिकलो. आणि मला एक लक्षात आलं, काम करता करता शिकलो म्हणजे माणूस कमी परफॉर्मन्स करतो असं नाही आहे. उलट मी ज्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्येच काम केलं त्यामुळे माझा परफॉर्मन्स ऑनर्सला आणि MScला फार चांगला झाला. आणि अशा प्रकारे मी पुढं झालो. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर ढवळे होते. त्यांनी मला लगेच सांगितलं की इथं जागा रिकामी आहे, तू ये इथं आणि शिक्षक हो. अशा प्रकारे माझा पण सर तुम्हाला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काही आणखीन पुढं करावं किंवा संशोधक म्हणून आपण काम करावं, शिक्षकी पेशापेक्षा वेगळं असं वाटलं होतं किंवा वाटलं नसेल तर का नाही वाटलं? तुम्ही शिक्षकी पेशाच का निवडलात? एका अर्थानं मी वडिलांचा पेशा पुढं चालवायचं या दृष्टीनेच शिक्षकाकडे पाहिलं. आणि हळूहळू मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळायला लागला. शिकण्यातला आनंद, शिकवण्यातला आनंद, ह्या दोन्ही गोष्टी मला मिळायला लागल्या. त्यामुळे मला तो आवडला. आता तुम्ही म्हटलं संशोधनाला जायचं, संशोधनाला MSc नंतर जावं लागतं. आता MSc नंतर जायचं म्हटल्यानंतर संशोधनाला अनेक वर्ष लागले असते. पण तुम्ही पुणे विद्यापीठाच्या विभागामध्ये ज्या वेळेला लेक्चरर म्हणून लागलो त्यावेळेला मला प्रकर्षानं जाणीव झाली की जसा मी शिक्षक आहे तसं मला संशोधक होणंही अत्यंत आवश्यक आहे. आणि मग तिथं संशोधनाला मी सुरुवात केली. सिनियर टीचर्सच्या हाताखाली एक डॉक्टर मांड्यांच्या बरोबर एक कोशवा स्पेक्ट्रोस्कोप तयार केला एक्सरेचा. आणि मग त्याच्यावर आम्ही एक छोटासा लेखही लिहिला. तर ही माझी सुरुवात होती. परंतु त्यावेळेला रिसर्चच्या संधी फार कमी होत्या. म्हणून बहुतेक आमच्या वर्गातली मुलं ही परदेशात जात असत. तेव्हा मी ठरवलं की आपणही परदेशात जावं आणि तिथनं रिसर्च पदवी घेऊन माघारी यावं. आणि म्हणून मी मॉस्कोला गेलो. मॉस्कोला का गेलो तर एका अर्थानं तो ॲक्सिडेंटच होता. माझ्या आयुष्यात अनेक ॲक्सिडेंट घडले, त्याच्यापैकी तो आहे. तर अमेरिकेत जायचं म्हटल्यानंतर एप्रिलमध्ये अर्ज करावे लागतात. आणि मी एप्रिल गेल्यानंतर सुरुवात केली. त्याच वेळेला गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मॉस्कोला जाण्यासाठी स्कॉलरशिप्स होत्या, त्याची जाहिरात आली. मी त्याला अर्ज केला, इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू चांगला झाला, परत आलो. म्हटलं ठीक आहे, आता आपण विसरून जाऊ आणि आपण अमेरिकेतच जाणार. पण त्याच वेळेला 1 महिन्यानंतर लगेच मला पत्र हातात मिळालं की तुमची निवड झालेली आहे रशियाला जाण्यासाठी. तुम्ही 30 मार्चपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये मॉस्कोला पोहोचायचं आहे. हे मिळाल्यानंतर प्रश्न आला की आता काय करायचं आहे, ती घ्यायची का नंतर अमेरिकेत जायचं. तर ठरवलं की ठीक आहे, रशिया फार पुढारलेला देश आहे, स्पुटनिक त्यांनी वर पाठवलेलं आहे, त्यांच्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, तेव्हा आता आपण तिथंच जाऊ. म्हणून मी तिकडं गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर मग मला कोणता विषय करायचा, मला स्पेक्ट्रोस्कोपी करायची होती. परंतु तिथली इक्विपमेंट पाहताना मला एक लक्षात आलं
की त्यांची इक्विपमेंट मला पुण्यात मिळणार नाही. मग मी रिसर्च पुढं कसं काय करणार हा प्रश्न आला. म्हणून ठरवलं की आपण थेरॉटिकल फिजिक्स घेऊ, पार्टिकल फिजिक्स घेऊ आणि मग ते शिकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी पुढे गेलो. माझा प्रश्न असा होता सर तुम्हाला Please. की अनेक जणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फटका बसतो, कुणाला व्यवसायात बसतो तर कुणाला शेतीमध्ये बसत असतो. एक सदर होतं, एका वर्तमानपत्रामध्ये एक सदर प्रसिद्ध व्हायचं. त्या सदरामध्ये तुम्ही PhD करत असतानाचा एक अनुभव तुम्ही सांगितला होता आणि तो सुद्धा मी आपल्या गावकऱ्यांनी सांगितला होता, माझ्या कानावरती तो पडला होता. तर तो PhD करतानाचा नेमका तुम्हाला एक शैक्षणिक धक्का बसला होता, तर त्याबद्दल तो नेमका किस्सा काय आहे तर तो ऐकायला सुद्धा आवडेल आम्हाला. बरं, त्याच्यामध्ये काय झालं की मी थेरॉटिकल फिजिक्स घेतलं होतं आणि त्याचे प्रॉब्लेम घेतले होते आणखी त्याचं संशोधन करत होतो. ते जरा किचकट होतं संशोधन, तेव्हा अनेक महिने मी संशोधन केलं आणि त्याचा एक शेवटी फॉर्म्युला तयार केला. तो स्कॅटरिंगचा फॉर्म्युला होता आणि त्यामध्ये माझा फॉर्म्युला चांगला मोठा आला होता. त्यावेळी मी माझ्या गाईडकडे गेलो, त्याला सांगितलं की माझं हे काम झालं आहे का, चांगलं झालं आहे. त्यावेळी त्यांच्या शेजारी त्यांचे दुसरे एक सहकारी बसले होते, पण ते दुसऱ्या विद्यापीठात होते, पण ते त्याच विषयावर काम करत होते. ते म्हटले का हो तुम्ही अमक्याचा रिझल्ट पाहिला का. म्हटलं हो नाही. सरांनी मला प्रश्न दिला आणि मी त्याप्रमाणे काम करायला लागलो. जेवढं मला रिसर्चचे अगोदरचे संदर्भ होते ते पाहिले होते, पण माझ्यात तुम्ही सांगता तो पाहण्यात आलेला नाही आहे. जाऊन बघा म्हटले काय आहे ते पहा. मी गेलो आणि त्या लायब्ररीत गेलो, ते जर्नल शोधून काढलं आणि पाहायला लागलो आणि मला लक्षात आलं की मी जो प्रश्न सोडवला होता तोच प्रश्न त्यानंही सोडवला होता. मला एका अर्थानं धक्काच बसला आणि धक्का असा होता की माझं शिक्षण किंवा रिसर्च एवढं काम केलं वाया गेलं की काय. आणि त्या धक्क्याने मी काही 1-2 दिवस थोडासा गडबडलो होतो. मग सरांना विचारलं की काय असं कसं झालं आहे की अगोदरच हा प्रश्न कोणीतरी सोडवलेला आहे, मी ते सोडवला परंतु त्याच्यामध्ये मग कुठंतरी कमी पडलो आहे असं दिसतं आहे, कारण फार उशिरा घेतला प्रश्न आणि मला कळायला पाहिजे होतं हे. ते म्हटले तुम्ही काय काय केलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की म्हटलं अहो तुम्ही म्हणे याच्यामध्ये फॉर्म फॅक्टर्स म्हणून हा नवीन भाग घातलेला आहे, सो त्याच्या रिझल्टमध्ये नाही. आणि मग ह्या फॉर्म फॅक्टरमधनं काय येतं आणि त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे मी काढलं. पहिलं मला लक्षात आलं की त्यांचा फॉर्म्युला आणि माझा फॉर्म्युला अगदी काय प्रत्येक घटकासह तसाच होता, प्रत्येक साईनमध्ये सुद्धा तसाच होता आणि माझा बाकीचा जो फॉर्म फॅक्टरचा भाग होता हा माझा नवीन होता. तेव्हा त्याच्यातून मला एक लक्षात आलं की आपण दुसऱ्याचा फॉर्म्युला चटकन तशाच प्रकारे करू शकतो, म्हणजे आपण योग्य मार्गानं चाललो आहे. दुसरं काहीतरी नवीन काढलं आहे, मग आता त्या दृष्टीनं जर आपण निराळा पाहायला लागलो तर कदाचित आपल्याला निराळा ॲडिशनल फॉर्म्युला आला आणि त्याच्यावर माझा पुढं पेपर झाला. पण पहिला धक्का बसला तर बसलाच. सर तुम्ही म्हणजे 40 गाठायच्या आत तुम्ही पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झालात. इतक्या लहान वयामध्ये कुलगुरू होणं हे तुम्हाला आता मागं वळून बघताना त्याच्याबद्दल काय वाटतं. तुम्हाला म्हणजे वयानं खूप जास्त असलेली लोक त्यावेळेला विद्यापीठामध्ये असतील तर ते हँडल करणं तरुण एखाद्या इतक्या कुलगुरूसाठी कसं होतं, म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं का इतक्या तरुण वयामध्ये ही संधी मिळाल्यामुळं त्याचा खूप फायदा झाला. फायदा असं नाही मी म्हणणार, परंतु चॅलेंज मात्र मोठं होतं. त्याचं असं झालं की आम्ही त्यावेळेला MR भिडे आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट यांच्यासाठी धडपड करत होतो. त्यांनी व्हाईस चान्सलर व्हावं म्हणून आमची धडपड चालली होती. आणि त्यावेळेला जे सर्च कमिटी होते त्यामधल्या एका मेंबरनं आपल्या भावाचंच नाव टाकलं आणि ते भाऊ त्यांचे दत्तक गेले असल्यामुळे त्यांनी सांगितलं की हे माझे नात्यातले लागत नाहीत. आणि त्यामुळे 3 लोकांचं पॅनल शेवटी वर्तमानपत्रात प्रचंड गाजलं आणि इतकं झालं की शेवटी गव्हर्नरांनी सांगितलं की हे पॅनल मी कॅन्सल केलं आहे, आता दुसरं पॅनल तयार करा मला द्या. त्या MR भिड्यांचं नाव त्याच्यात होतं. पण ते पॅनल कॅन्सल झाल्याबरोबर ते माझ्याकडे धावत पळत आले. राम म्हणजे तुझा बायोडेटा मला दे. कशासाठी तर व्हाईस चान्सलरच्या पॅनलसाठी. म्हटलं सर तुम्ही जोक तर करत नाही ना, मी या वयात तरुण वयात कसं काय होऊ शकतो, मला नाही व्हायचं आहे, माझं अजून प्रोफेसरचं करिअर व्हायचं आहे पुढे हे सांगितलं. त्यांनी एकदम नाही म्हणे
तू जर दिलं नाहीस तर तुझ्यापेक्षा कमी दर्जाचे लोक आहेत ते इथं विद्यापीठात येऊन बसतील, मग ते चालतील का तुला? म्हटलं नाही चालणार. मग बायोडेटा दे. हे बायोडेटा दिला आणि विसरून गेलं. म्हटलं माझ्यापेक्षा कोणीतरी चांगला श्रेष्ठ माणूस विद्यापीठात मिळेल असं मला एक खात्री वाटत होती. परंतु 1 महिन्यानंतर अचानक माझं नाव पॅनलमध्ये आहे हे कळालं मला. आणि एवढंच नव्हे तर मला ह्यांच्या कुलपतींच्याकडून म्हणजे चान्सलरकडून मला निमंत्रण आलं आणि त्यामुळे मी तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो. ते म्हटले ही एवढी जबाबदारी पेलवणार का, तुम्हाला घेणार का? म्हटलं सरच घेईन म्हटलं. आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही चॅलेंजेस म्हणालात तर काय, म्हणजे बेसिक सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं? त्यावेळेला सुधारणा कोलॅप्स व्हायला लागल्या होत्या ज्या काही केल्या होत्या अगोदर त्या 2-4 वर्षामध्ये, आणि त्याच्या पुढचा मार्ग काढायचा होता. म्हणजे त्यावेळेला सेमिस्टर सिस्टीम आम्ही राबवली होती अगोदर. आता मी 72 साली प्रोफेसर झालो, त्यामुळे मी तिथं एक सिनियर माणूस मानला जात होतो तरुण असलो तरी. आणि त्यामध्ये सेमिस्टर सिस्टीम यावी, निराळ्या शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात या दृष्टीनं आम्ही धडपड करत होतो. आणि त्यावेळेला सेमिस्टर सिस्टीम आम्ही सायन्स विभागामध्ये फॅकल्टीमध्ये राबवली होती आणि ती व्यवस्थित चालू होती. तशीच कुलगुरूंनी सांगितलं की आपण सगळ्याच डिग्र्यांना ही सेमिस्टर सिस्टीम लावू. मग आर्ट्सला, मग कॉमर्सला, ह्या दोन्ही स्ट्रीमला एक सेमिस्टर सिस्टीम लावण्यात आली. सायन्सला अगोदर होतीच. आणि त्यामुळे काय झालं की परीक्षा खूप वाढायला लागल्या आणि जवळजवळ एकेका फॅकल्टीच्या 28 परीक्षा असत. 28 परीक्षा जर चालवायच्या तर 1 महिना पूर्णपणे लागत असत. आणि त्याच्यामध्ये दर सेमिस्टरला परीक्षा घ्यायला सुरुवात करायची. तर एका सेमिस्टरची परीक्षा झाला 28 दिवस. दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा घ्यायला लागल्या की समजा त्याच दिवशी घेतली तर तेवढेच 28 दिवस. आणि तिसरी सेमिस्टरची पद्धत आली त्यावेळेला जवळजवळ दुप्पट वेळ लागायला लागला. आणि जवळजवळ 2 महिने अशी प्रिपरेशन पाहता पाहता जवळजवळ 3 महिने आमची परीक्षेतच जायला लागले. आता एवढ्यांचे पेपर्स एकत्रित आणायचे, तपासायचे, रिझल्ट लावायचे, ही कामगिरी फार कठीण होती. त्यामुळे जवळजवळ 2.5-3 महिने रिझल्ट लावायला लागायला लागले आणि त्याच्यात ते गडबड व्हायला लागल्या खूप. कारण एका मार्कशीटवर 100 एंट्री असायच्या. त्या 100 एंट्री लिहून हाताने काढायच्या. म्हणजे ह्युमन एरर जरी 1 in 1000 धरली ना तरी 10% मार्कशीट चुकीच्या सापडायच्या. एवढा गोंधळ झाला होता की सर एक्झामिनेशनच्या सेक्शनची सगळी मंडळी आली आणि मला म्हणाली सर तुम्ही काही करा, ही सेमिस्टरची बंद करा, पण आता आम्ही लोकांचं टार्गेट झालो आहे, सगळ्या चुका आम्हीच करतो आहे असं लोकांना वाटतं आहे, त्यामुळे आता तुम्ही आम्हाला सोडवा याच्यातून. अशा तऱ्हेने आमची सगळी स्टाफ आला होता एक्झामिनेशन डिव्हिजनचा. आता त्याच्यामध्ये मला एकच उत्तर दिसत होतं की संपूर्णपणे कॉम्प्युटराईज करणं. त्याच्या अगोदर कॉम्प्युटराईज करण्याचा प्रयत्न झाला होता. टाटा कन्सल्टन्सीनं दिली होती, पण टाटा कन्सल्टन्सीला एक कळलं नाही की विद्यापीठामध्ये दररोज नियम बदलतात किंवा अगोदर केलेला नियम सापडतो, त्यामुळे त्या निराळे नियम घेऊन यायचे आणि टाटा कन्सल्टन्सीकडे द्यायचे आणि त्यामुळे त्याला चेंज करायचे सॉफ्टवेअर. आता ते सॉफ्टवेअर कुठंतरी फ्रीज करावं लागतं, पुढं बदल घ्यायचे नसतात आणि तेच वापरावं लागतं. त्याच्यात गोंधळ व्हायला लागला. त्यामुळे ते मॅन्युअलीच सगळं पुढं परीक्षा घ्याव्या लागल्या, आणखीन सगळं पुढं रिझल्ट करावे लागले. हा एवढा प्रचंड गोंधळ झाला होता की आता ह्याच्यातून कोण कोणाला वाचवतोय, सिस्टीमला वाचवायचं का विद्यापीठाला वाचवायचं, हा एक प्रश्न जवळजवळ आला होता त्यावेळेला. आणि म्हणून त्याचं उत्तर माझ्याकडे होतं ते कॉम्प्युटरायझेशन एवढं एकच होतं. ते कॉम्प्युटरायझेशन आपण करूया मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यातून मार्ग काढू. तो त्याच्यात काळे कन्सल्टन्सी काळे आम्हाला मिळाले. त्यांनी ते काम फार चांगल्या तऱ्हेनं केलं. आणि एक काळेंनी एक मला सांगितलं होतं की सर मी तुमच्या हाताखाली काम करीन, कोणत्या ऑफिसरच्या हाताखाली मला ठेवू नका. आता याचं कारण मला कळत होतं, कारण काय की कोणत्या अधिकारच्या हाताखाली म्हटल्यानंतर त्याला ते कॉम्प्युटरायझेशन कळालं नाही तर तो काय डिरेक्शन देणार. म्हणून मी त्याला माझ्या हाताखालीच काम करायला लावलं. त्यांची टीम होती आणि ॲडव्हायझरी बॉडीही होती आणि अशा प्रकारे सुरुवात झाली. अक्षरशः त्याच्यानंतर आम्ही संपूर्णपणे सिस्टीम ही बरोबर काय
1 महिन्यात 6 महिन्यामध्ये परीक्षा पूर्ण करायला लागलो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींना सुरुवात करायला लागलो. त्याच्यात आणखीन काही गोष्टी केल्या. म्हणजे 3-3 तासाचे पेपर आम्ही 2-2 तासावर आणले. दिवसाचे 2 पेपर घ्यायचे ऐवजी 3-3 पेपर घ्यायला लागलो. हे असं केलं, खूप केलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून मार्ग सापडला. त्याचा सक्सेस एवढा होता की कॉमर्स विषयाचे 30,000 पेपर आम्ही तपासले, त्याचा रिझल्ट लगेच लावला आणि ती पत्र मुलांना आणि कॉलेजेसला गेली. 21व्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर रिझल्ट लागला होता. तर लोक विचारायला लागले, अहो हे मागच्या वर्षाचे आहेत का या परीक्षेचे आहेत, असा एक मी यश मिळवलं. त्या कॉम्प्युटरायझेशनचा मला फायदा झाला. सर, म्हणजे हल्लीच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र म्हणजे एकूणच प्रत्येकच क्षेत्राबद्दल काय पद्धतीनं आपण समाज चर्चा करतो माहिती आहे, आपण सगळेच जण जाणतो. पण खास करून शिक्षण क्षेत्राबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सगळ्या व्यवस्थेचा बट्ट्याबोळ आहे आणि एकूणच सतत नाराजीची आणि टीकेची अशी एक बोलणं सुरू असतं शिक्षण क्षेत्राबद्दल. आत्ताच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे, काय तुम्हाला काय वाटतं? आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्रश्न कुठं पडतोय, ज्यावेळेस समाजामध्ये परिवर्तन होत असतं मोठ्या प्रकारे, नवनवीन तंत्रज्ञान येत असतं आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर समाज करत असतो, त्यावेळेला शिक्षण व्यवस्था ही जुनी असून चालत नाही, ती काळाप्रमाणे बदलावी लागते. आणि हे काळाप्रमाणे बदल करण्याचं एक धाडस किंवा मार्ग हा लोकांना माहीत नव्हता. त्यामुळे ते जुन्या पद्धतीत राहिले आणि मग मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांचं पुढं काय करायचं ग्रॅज्युएट झाल्यांचं, ग्रॅज्युएट म्हणतात की डिग्री नको आम्हाला नोकरी द्या. हे सगळे प्रश्न त्यावेळेला आले होते. पण याच्यामधला सगळ्यात जो काय म्हणते कमतरता होती ती की आमचं शिक्षण हे जीवनाशी निगडीत नव्हतं. आम्ही फक्त ते माहिती सांगायचो आणि माहितीची परीक्षा घ्यायचो आणि आजही तेच आहे जवळजवळ मुख्यपणे. पण ते आता 2020चं जे नवे शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यामध्ये ते कदाचित बदलेल. तिथं निराळ्या प्रकारची एक मॉडेल्स आपल्याला तयार करावी लागतील असा तो प्रश्न येईल. तेव्हा आता जो प्रश्न आहे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. परंतु ही नवीन शिक्षण पद्धती जी विकासाशी जोडली जाईल, निर्मितीशी जोडली जाईल आणि व्यक्तीचं आणि समाजाचं परिवर्तन करण्याच्यामध्ये ती सहाय्यभूत ठरेल अशी शिक्षण पद्धती आता आपल्याला आवश्यक आहे आणि ती मिळणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणता ते आहे भाग आणि जुनी शिक्षण पद्धती जितका काळ अधिक राहील तितकं हे मुलांना त्रासदायक होणार आहे, त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. दाखवले सर, यशवंत मुक्त विद्यापीठाचंही काम तुम्ही पाहिलं कुलगुरू म्हणून. तर आता कोरोनामुळे खरं परिस्थिती अशी आली आहे की सगळेच विद्यापीठांमध्ये म्हणजे दूरस्थ शिक्षणासारखी परिस्थिती आली आहे. तुम्हाला असं वाटतं की आता आपण हळूहळू ऑनलाईन शिक्षण किंवा डिस्टंट एज्युकेशनकडे जास्त वळायला पाहिजे? आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु त्यामध्ये कालाप्रमाणे युगाप्रमाणे आपल्याला बदलावं लागणार हे नक्कीच आहे आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. आता आपण डिजिटल युगात आहोत आणि डिजिटल युगामध्ये हे जे बदल घडत आहेत ते अगोदर बदल घडले त्याच्यापेक्षा 5 पट अधिक होत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की 20 वर्षाचा जर डिजिटल युगाचा एक भाग घेतला तर त्याच्यापेक्षा 5 पट पद्धती म्हणजे 100 वर्षाचं बदल जे मागच्या 19व्या किंवा 20व्या शतकात झाले तेवढे बदल आता 20 वर्षात होत आहेत. 20 वर्ष म्हणजे एका माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असं आपण धरलं तर हा बदल फार मोठ्या तऱ्हेनं व्हायला लागला आहे. मी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या एका पदवीदान समारंभामध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे एकलव्य हळूहळू तयार करावे लागतील. एकलव्यानं जसं त्याला ज्ञान जे होतं किंवा अनेकांच्याकडून ज्ञान मिळवलं, शेवटी तो द्रोणाचार्यांना प्रश्न विचारायला लागला. पण त्यांचे द्रोणाचार्य कुठे होते? मातीचा पुतळा होता शेजारीची आणि ते त्यांना प्रश्न विचारायचे आणि आपणच हा उत्तर शोधायचा. प्रश्न विचारणं आपणच उत्तर शोधणं याच्यातून श्रेष्ठ धनुर्धर झाला. अर्जुनापेक्षाही तो श्रेष्ठ झाला आणि याचं कारण असं की त्याला ज्ञान हे त्याच्या उपयोगासाठी पाहिजे होतं आणि उत्कृष्ट दर्जाचं ते पाहिजे होतं
आणि त्यावेळेला कुत्री आली, ते प्रसंग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. ते कुत्री आली आणि ती भुंकायला लागली. त्यावर त्याने प्रत्येक कुत्र्याच्या पाठीवर एक एक बाण मांडला आणि त्यांची तोंडं बंद करून टाकली. ती गेली माघारी. त्याला कुत्र्यानं मारलं नाही. मारलं का नाही आहे? ते त्याचं काम करतायत, संरक्षण देण्याचं किंवा काहीतरी मालकाचं काम करतायत. ते गेल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं की अशा प्रकारचा धनुर्धर हा निराळाच आहे. आणि त्याने जेव्हा सांगितलं की मी द्रोणाचार्यांच्याकडून शिकलो आणि त्यांचा द्रोणाचार्यांचा पुतळा आहे त्याच्याकडे पाहून त्यांना प्रश्न विचारून आपणच उत्तरे शोधत शिकलो, त्यामुळे त्याचा एक आश्चर्य. एका अर्थात हा डिस्टन्स एज्युकेशनचाच भाग आहे ना. आता हाच डिस्टन्स एज्युकेशनचा भाग, दूरस्थ शिक्षणाची पद्धत हे आता प्रत्येकालाच वापरावी लागणार आहे. एका दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरण 2020 याच्यामध्ये ह्या सगळे तत्त्व आणलेली आहेत. अपेक्षा तीच केली की असं आपण पुढं गेलं पाहिजे. तेव्हा हे होतं आहे, हे चांगलंच होतं आहे. फक्त एवढंच आहे की मागच्या सिस्टीम्स ह्या टिकणार नाही आहेत, त्या बदलाव्याच लागतील. आणि दुसरी गोष्ट, 70% जॉब पूर्वी आपण जे करत होतो ते तंत्रज्ञान बदलल्यामुळे 70% लोकांचे जॉब जाणार आहेत. आणि नवीन जॉब येणार आहेत का? तर नवीन जॉब भरपूर आहेत, परंतु ते सगळे नवीन तंत्रज्ञानामध्ये असणार आहेत. आणि मग नवीन तंत्रज्ञान जर वापरताना त्याला नवीन नवीन गोष्टी करायला लागला तर तो नवीन युगाचं काय म्हणता येईल स्ट्रक्चरिंग करतोय, निर्मिती करतोय आणि त्याच्यासाठी तो काम करतोय असं होईल. सर, पण हे होत असताना एकीकडं मार्कांचे टक्केवारी म्हणजे एकूणच त्याचा स्तर जो आहे तो खूप उंचावलेला दिसत असताना दुसरीकडं गुणवत्ता त्या प्रमाणात वाढत नाही आहे, असं काही तुमचं निरीक्षण आहे का? काय असतं की आम्ही मार्क वाढवले म्हणजे बुद्धिमत्ता वाढते असं नाही आहे. ज्याला पूर्वी 80-85 मार्क मिळायचे आणि तो बोर्डात पहिला यायचा, त्याचेच मार्क 100 झाले म्हणून काही पहिला येणाऱ्याची बुद्धिमत्ता तशी त्या प्रमाणात वाढलेली असते असं काहीही नाही आहे. एवढंच आहे की आमची परीक्षा पद्धतीचं तंत्र बदललं आणि हे तंत्रज्ञान काही विद्यार्थ्यांना चटकन जमायला लागलं आणि म्हणून त्याच्यासाठी लातूरचा पॅटर्न यायला लागला आणि तुम्ही 100पैकी 99 मार्क मिळाले पाहिजे, 100 मार्क मिळाले पाहिजेत, हे सुरू झालं. याचा हा काय झाला आहे की तंत्रज्ञान करण्याचा भाग आहे. हा तंत्रज्ञान करण्याचा भाग असल्यामुळे हा पुढं काय मार्क आणि विद्वत्ता ह्या दोन्हीचा मेळच बसत नाही आहे. हा खरा भाग आहे त्याच्यातला. त्याच्यामध्ये खरा भाग जो आहे तो विद्यार्थ्याचं खरं ज्ञान कुठनं येतं, त्याची एक त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे, कमावलेलं आहे, ते ज्ञान त्याला वापरता येतं का आयुष्यात आणि आपलं आयुष्य घडवता येतं का, समाजाचं आयुष्य घडवता येतं का, त्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला विकास साध्य करता येतो का, हे प्रश्न राहतातच. आणि ते आता शिकवावं लागणार आहे. आणि म्हणून शिक्षणाचा जीवनाशी संबंध आणला पाहिजे. आणि पुन्हा आपण आता हळूहळू गांधींच्या विचाराकडे गेलं पाहिजे. गांधींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला किंवा जीवन शिक्षण द्या. म्हणजे जीवनातून शिक्षण, जीवनासाठी शिक्षण, जीवनभर शिक्षण ही त्यांची कल्पना होती. ती आज एका अर्थानं महत्त्वाची ठरते. फक्त त्यांचा तंत्रज्ञानाबद्दलचा जो आग्रह होता की मला तंत्रज्ञान असं पाहिजे की जे सगळ्या समाजामध्ये लोकांच्या हातात जाईल, ते नव्हतं त्यावेळेला. आणि मास प्रोडक्शन म्हटल्यानंतर मास वर्कर्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये वर्कर आणि मालक आणि मजूर ही अशी विभागणी होऊन जाते. ती विभागणी आपल्याला टाळायला पाहिजे. ते नवीन डिजिटल तंत्रज्ञान वापरून करता येईल का, तर माझा विचार असा आहे की करता येईल. आणि तिकडं आपण हळूहळू गेलो तर हा परीक्षेचा प्रश्न आहे. ही जी पाठांतरावर ठेवलेल्या अभ्यासक्रमावर ही त्याचं एक तंत्र झालेलं आहे. आता ते काढून टाकलं पाहिजे. मग काढून टाकलं पाहिजे तर मग अभ्यासक्रम तरी कसा पाहिजे हो, कन्सेप्ट बेस्ड एज्युकेशन. कारण तीच कन्सेप्ट तुम्हाला प्राथमिक शाळेत शिकवता येते, माध्यमिक शाळेत शिकवता येते, कॉलेजमध्ये शिकवता येते, पदव्युत्तर स्तरावर नेता येते, संशोधनही करता येतं. म्हणजे लोकशाही म्हटलं तर लोकशाही कन्सेप्टवर तुम्हाला सगळ्या पातळीवर तुम्हाला शिकवता येतं. आणि मग त्याच्यामध्ये लोकशाही आमची चांगली आहे का, समाजोपयोगी आहे का, का सत्तेचं एक साधन झालेलं आहे, कशा प्रकारे झालेलं आहे,
हे प्रश्न तुम्हाला विचारता येतात आणि संशोधनही करता येतं. म्हणून सांगायचा मुद्दा असा की आता आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणं शिक्षण पद्धती हे आवश्यक आहे. हे केलं नाही तर विद्यार्थी जागतिकीकरणामध्ये आपल्या मार्गाने जातील, ते आमच्याकडे येणार नाही. ही पद्धत शक्यता आहे ना. दाखवले सर, खरं तर आत्ता आपण शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोय, पण तुम्ही 3 विद्यापीठांचं कुलगुरू पद भूषवलंय. तर मला राहून हा प्रश्न विचारावासा वाटतो की विद्यापीठ म्हटलं की इतके शेकडो कॉलेजेस झाले, मग विद्यार्थी संघटना असतात, बरं तरुण रक्त असतं. तर असे काही चॅलेंजेस तुम्हाला आले का या तुमच्या कारकिर्दीमध्ये, की मोठं काही आंदोलन झालं, संप झाला, बंद झाला आणि मग ते तुम्हाला हँडल करावं लागलं? आता पुढे विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यानंतर तिथले जे प्रश्न असतील ते मुलं घेऊन यायचीच. त्यामुळे हे सगळे फेस केलेलंच आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की कुलगुरू जोपर्यंत ते घेरावमध्ये सापडत नाही तोपर्यंत तो कुलगुरू होतच नाही. ही त्याला अनुभव घ्यावाच लागतो. तर हे मी घेतलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे. मुलांच्या पुढेही गेलेलो आहे, त्यांना माझे विचारही मांडलेले आहेत आणि मला याच्यापुढे काही करता येणार नाही हे खंबीरपणे सांगितलेलं आहे. आणि माझा एक लक्षात आलं की याच्यामध्ये साधारणपणे बाहेरचे जे गोंधळ घालणारे येतात त्यांच्यामुळे जास्त गोंधळ होतो. कारण ते पॉलिटिकल विद्यार्थी बनलेले असतात आणि आलेल्यापैकी बरीचशी निराळ्या विद्यापीठाचे किंवा निराळ्या बाहेरचे विद्यार्थी असतात, असे काही त्यांचे संघटक असतात आणि ते जास्त गोंधळ घालतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो की विद्यार्थी असतील तरच आमच्याकडे या, विद्यार्थी नसताल या विद्यापीठाचं तर मी तुमच्याशी बोलणारच नाही, कारण माझा तुमचा संबंध नाही आहे. अशा तऱ्हेचे स्टँड घ्यावा लागला. आणि अनेक प्रश्न आम्ही त्यांना मी काय करू शकतो सांगायचो, कायदा काय सांगतोय ते सांगायचं. आणि तुम्ही प्रश्न म्हणताय हे बदलाचा भाग आहे किंवा शासनाचा भाग आहे, किंवा मला काहीच करता येत नाही. तेव्हा शेवटी मुलांना पटायला लागलं. म्हणजे मी नेहमी शिक्षकाची भूमिका घेतली कुलगुरू असतानाही आणि त्यांना सगळ्या गोष्टी पटवून द्यायला लागलो. आणि हे सांगितल्यानंतर मुलांना पटतं. ते मात्र तुम्ही एका अर्थानं सर्वांना एका समानतेनं जर पाहायला लागलात तर घडतं. अशी उदाहरणं माझ्याकडे आहेत की ज्या वेळेला मी स्टँड घेतला आणि ज्यावेळेला विद्यार्थ्यांना कळालं की सर एखादा सिंडिकेटचा मेंबर असेल आणि तो माणूस आला माझ्या एका मुलाला घेऊन, तर त्याचाही प्रश्न सोडवत नाहीत, कारण त्याला वेळ गेलेली असते. आणि म्हणून बाहेर जे 10-12 विद्यार्थी थांबले होते की सरांनी जर ह्याचा पेपर स्वीकारला, म्हणजे अर्ज स्वीकारला परीक्षेचा, तर आपण सगळ्यांनी घुसायचं ना, सांगायचं की आमचे आता अर्ज स्वीकारा. पण तसं घडलं नाही. आणि तो माणूस आला, सर काय ऐकत नाही रो, असं त्यांनी बाहेर सांगितलं. ते सगळी मुलं हसली आणि शांतपणे निघून गेली. आता याचं काय म्हणायचं की त्यांना इम्पार्शियल पद्धतीनं जर आपण रचना केली की आपले कार्यक्रम त्यांना दाखवल्या, तर म्हणतो मुलांचा नियम तोडा असं मुलं सहसा म्हणत नाहीत. पण तुम्ही आम्हाला नियमानुसार काहींना नियम लावणार, काहींना नियम लावणार नाही, हेही आम्हाला चालणार नाही. हे मुलांची मागणी हीच असते. खरं म्हणजे आता हाच की परीक्षा कशासाठी घ्यायची आणि त्याचा उद्देश काय, हाच महत्त्वाचा विषय आहे. आणि शिक्षण म्हणजे काय आणि शिकवणं म्हणजे काय, हेही प्रक्रिया आता निराळी त्यांना आपल्याला पाहावं लागणार आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एकतर कुलगुरू म्हणून तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत, पण शिक्षक म्हणून समाधान देणारे क्षण आयुष्यातले कुठले होते? आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षा पद्धतीवर सर्वात जास्त टीका होते, तर ही परीक्षा पद्धत आपण बदलू शकतो का? त्यात काय बदल अपेक्षित आहेत आगामी काळात? खरं म्हणजे तुम्ही परीक्षा पद्धत काढूनच टाकायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार मग इतक्या लोकांचं शिक्षण कसं द्यायचं, तर त्याच्यात आमच्यापुढे एक मार्ग आहे की जो आम्ही EBED करताना वापरला होता. त्यांना आम्ही ज्ञान त्यांना पुस्तकात असायचं की आम्ही नोट्स दिलेल्या असायच्या किंवा त्यांना माहिती होतं कुठं कुठं आहे ते, किंवा बाहेरून शोधून घ्यायचे ते. आणि आम्ही त्यांना एक प्रश्न द्यायचो आणि तो प्रश्न कोणता असता की अमकं ज्ञान मिळवा आणि त्याचा वापर करून तुम्ही आपल्या मुलांना कसं शिकवताल. हा BEDचे विद्यार्थी होते, तेव्हा टीचर होणार होते, म्हणून त्यांना हा प्रश्न दिला. त्या मुलांनी एकत्रित येऊन सुनामी म्हणजे काय आणि ती कशी येते, काय येते, याचा प्रश्न घेतला आणि 8 लोकांनी एकत्रित येऊन 2-2 लोकांनी त्याचे निराळे भाग एकत्रित केले आणि ते सोडवला. ज्या वेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं की ते आम्ही गटानं हा केलेला आहे, दाखवतो तुम्हाला,
त्यावेळेला खरोखर मला आश्चर्य वाटलं की आम्ही जी अपेक्षा केली होती त्यांची उंची गाठण्याची त्याच्यापेक्षा अनेक पटीनं उंची या विद्यार्थ्यांनी गटारी गाठली होती. म्हणजे तुम्ही मुलांच्या कर्तृत्वाला, विचारसरणीला आणि त्यांच्या हे शोधण्याला जर आपण मोठा वाव दिला तर मुलं खूप पुढं जाऊ शकतात. आणि अशी विद्यार्थी आपण तयार करणं हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तेच आमचं BEd म्हणा किंवा अशा त्याच्यामध्ये आम्हाला सापडलं. म्हणजे कौतुक आम्हाला हे वाटलं की पद्धती त्यांना सांगितली तर ती पद्धती आत्मसात करून ते वाटेल त्या मोठ्या स्तरावर जाऊ शकतात. ही मी सांगते हेच माहिती कर आणि त्याचं 100% उत्तर असं असं असतं तेवढंच दे, याला काहीच अर्थच नाही आहे. आणि त्यावेळेला मग तो जो करून दाखवतो त्यांनी करून दाखवलं आहे किती चांगलं आहे हे परीक्षक पाहू शकतात. मग त्याची परीक्षा त्यांनी केलेल्या कार्यातूनच दिसली पाहिजे. आणि त्यांनी केलेलं कार्य हे कोणाचं कॉपी नाही ना, कुणाचा करून कॉपी करून आणलं नाही किंवा थातूरमातूर केलं आणखी तुम्हाला दाखवलं किंवा कुणीतरी त्याच्यासाठी केलं आणि तेव्हा आणून दाखवलं हे नाही आहे. तुम्हाला शोधता येतं कारण त्यालाच पुढं बसवायचं ना आणि सांगायचं तू हे करून दाखव. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष करायला येतं त्यांनी केलं असेल तर तो करेल, नसेल केलं तर इकडे तिकडे बघायला लागेल. तेव्हा शिक्षक पद्धती अशी जर झाली ना ती फार चांगली होईल. एका अर्थानं एकलव्यांची शिक्षण पद्धती आता आली पाहिजे. सर, सध्या टोकियो ऑलिम्पिक झालं, टोकियो पॅरालिम्पिक सुरू आहे आणि भारताच्या सुदैवानं खेळाच्या क्षेत्रातला भारताचा परफॉर्मन्स वाढताना आपल्याला दिसतोय. पण ही सगळी मुलं मुली ही संघर्ष करून वरती आलेली असतात, गरीब घरातली असतात. तर यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं काही नवीन सुविधा आपल्याकडे निर्माण होऊ शकते का? कारण तुम्हीच कमवा आणि शिका अशी एक पद्धती सुरू केलीत आणि त्यातून अनेक कुशल व्यावसायिक पुढे आले. तर या मुलांसाठी, कारण स्पोर्ट्स इज अ सायन्स असं म्हटलं जातं आणि खास करून तुमचा जो विषय आहे फिजिक्स, त्याच्यामध्येच स्पोर्ट्स सगळं दडलेलं आहे. आणि जसं तुम्ही एका परदेशी भाषेमध्ये पारंगत आहात तशा भाषांचं आकलन या मुलांना होईल जेणेकरून त्यांना परदेशात त्याचं प्रगत प्रशिक्षण घेता येईल. असं काही करता येऊ शकतं का? नाही, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पण तो काय झालं की तंत्रज्ञान खूप बदललं आहे आणि त्याचा वापर करता येईल. पूर्वी आम्हाला गेल्यानंतर तिथं सगळं भाषा तिथली शिकायला लागायची आणि ती भाषा शिकल्यानंतर त्या भाषेत शिकायचं, त्या भाषेत उत्तरं द्यायची आणि मग तिथली पदवी मिळवून घ्यायची. आता काय झालं आहे की तुम्ही जर ट्रान्सलेटर लावला कानाला तर तुम्ही एका भाषेत बोलताय ते त्याला त्याच्या भाषेत ऐकू येत आहे. तो ज्या भाषेत बोलतो ती मला माझ्या भाषेत समजतं. त्यामुळे मला आता त्यांची भाषा शिकायची गरज नाही आहे आणि हे तंत्रज्ञान मला त्यांची भाषा सहज ट्रान्सलेट करून मला चटकन देतं. आता हा एक प्रश्न झाला. आपण तंत्रज्ञानाने कुठं आता मग मी काय करायचं तर मला खरोखर माझ्या जीवनाचा मार्ग शोधायचा आहे. मला माझं जीवन घडवायचं आहे आणि मला माझं भविष्य घडवायचं आहे. भविष्य घडवणारं जीवन असलं पाहिजे हेच खरं शिक्षणातला महत्त्वाचा भाग आहे. आणि मग माझं भविष्य मी कसं घडवू? त्यावेळेला तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं अनेकांना अनेक गोष्टी वाटतात. पण ते सगळे होऊ शकतात का? नाही. त्याला अनेक दृष्टीनं त्यांनी स्वतःला तयार करावं लागतं. स्वतः तयार होऊन ती कौशल्ये शिकावी लागतात आणि ती कौशल्ये शिकल्यानंतर त्याचा वापर करून मला निर्मिती काय करता येते, परिवर्तन काय करता येते हेही शिकावं लागतं. आता अशा प्रकारे तो जर करायला लागला तर त्याला साहजिकच जे निर्माण केलेलं आहे ते निर्माण केलं त्यांनी लोकांना विकावं, द्यावं आणि त्याच्यातून 4 पैसे कमवावेत. सर, एक छोटा प्रश्न आहे. तुम्ही 3 विद्यापीठांचे कुलगुरू होतात. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की सगळ्यांना समान पातळीवर येऊन शिकता आलं पाहिजे, म्हणजे तो एक बेस जो आहे तो एकत्र असला पाहिजे. पण मला कायम हा प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगळा का असतो? कायमच म्हणजे जे पुणे विद्यापीठात शिकवलं त्याच्यापेक्षा विपरीत अभ्यासक्रम हा कोल्हापूर विद्यापीठात असतो, शिवाजी विद्यापीठात, किंवा त्याच्यापेक्षा संत गाडगेबाबा विद्यापीठात वेगळा अभ्यासक्रम असतो. तर आपल्याकडे हे का आहे आणि हे म्हणजे योग्य आहे की ह्यात खरंच बदल करण्याची आवश्यकता आहे? सगळ्यांना समान अभ्यासक्रम असायला पाहिजे जेणेकरून समान स्पर्धा होईल आणि त्याचा दर्जाही वाढेल. पहिली गोष्ट, शिक्षणातून स्पर्धा काढून टाकली पाहिजे. कारण स्पर्धा करायला लागलो ना की मग त्याच्यातला श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हे सुरू होतं आणि एकमेकांना पुढं खेचायचं किंवा मागे खेचायचं सुरू होतं. स्पर्धाच नको आहे. एकलव्य कुणाची स्पर्धा करत होता का शिकताना? नाही. पण तो सर्वश्रेष्ठ धुरंधरही झाला ना, तो धनुर्धर झाला. आता हेच आहे, ते करू शकला कारण त्याला त्याचे प्रश्न सोडवायचे होते संरक्षणाचे आणि ते त्याच्या जंगलामध्ये जे प्राणी आहेत त्यांना उगाच मारून करायचं नव्हतं. तर त्याला
वाचू नये, पण फक्त त्यांनी मला त्रास देऊ नये या दृष्टीनं तो पास होता. म्हणजे त्याचे प्रश्न त्यांनी निराळ्यापणाने मांडले होते आणि ते तो साध्य करत होता. एका अर्थानं हळूहळू आपल्याला समाजाचा विचार अशाच प्रकारे करावा लागणार आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे ना की तुमचं कंटेंट कोणतं आहे, तर आपण कंटेंट विरहित ज्ञान मिळवायला लागू ना. म्हणून कन्सेप्ट बेस्ड लर्निंग, तुमचा सिलेबस हे कन्सेप्टच असलं पाहिजे. आणि कन्सेप्ट बेस करायला लागलं तर शिवाजी युनिव्हर्सिटी असो नाही तर आणखीन कोणती युनिव्हर्सिटी असो की जगातली कोणती युनिव्हर्सिटी असो, त्या कन्सेप्ट त्याच असणार. डेमोक्रेसी तशीच असणार आहे, ऑर्गनायझेशन तसंच असणार आहे. त्याच्यामधले लर्निंगच्या डेफिनेशन्स पुढं कसा वापर करायचा ते तसंच असणार आहे. तेव्हा या बेसिक प्रोसेसेस आहेत, या कन्सेप्ट ज्या आहेत त्याच्यावर आधारित जर आपण शिक्षणक्रम केला तर जगामध्ये तो सगळीकडे वापरू शकतो. आणि तुम्ही अप्लाय करताना कुठं जाणार आहात, मी माझ्या समाजामध्ये करणार आहे. त्याचा वापर करून मला माझ्या समाजामध्ये काहीतरी घडवून आणायचं आहे आणि घडलेला समाज विकास झालेला समाज मला घडवून आणायचा हे मी पाहणार. आणि त्याच्यातून माझे प्रश्न त्या लोकांना कळतात का त्यांचे प्रश्न मी कशाला घ्यायला लावू. तेव्हा हा एक गोष्ट होते. मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की ज्या वेळेला परिवर्तन किंवा विकासाचा प्रश्न तुम्ही पुढं मांडता त्यावेळेला प्रश्न निराळे होतात. मी कानपूरच्या IITमध्ये गेलो होतो, काही दिवस तिथं मुक्काम होता आणि मग सकाळी उठल्यानंतर मी मोकळेपणाने त्या मोठ्या आवारात गेलो. ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग होती, नोटीस बोर्ड होते आणि निराळ्या प्रकारचे पाहत चाललो होतो. एक म्हणजे दिलं की आमचे प्रोफेसर हे परदेशातले प्रॉब्लेम्स आणून आमच्याकडं का सोडून घेतात, असा एक प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला न्यूयॉर्कमधल्या सिटी लायब्ररीमधलं जे हे इलेक्ट्रिफिकेशन कसं करता येईल की ज्यामुळे सगळीकडं उजेड समान पडेल, हा त्याने प्रश्न दिला होता आणि त्याचा डेटा त्याला आणून दिला होता. आता तो म्हटलं हेच जर पाहिलं तर आमच्या लायब्ररीमध्ये सगळीकडे उजेड कुठं असतो, सारखा नसतो, मग तो का नाही दिला मला प्रश्न. हा त्याचा प्रश्न बरोबर होता. एक कुठंतरी आमचे टीचर कॉपी करतायत. आम्ही कॉपी न करता निर्मितीची दिशा स्वतःची जर शोधली त्याप्रमाणे करायला लागलो तर मला वाटतं टीचर्सही बदलतील आणि विद्यार्थी त्यांच्या पुढे जाऊन बदलू शकतो याची मला खात्री आहे. सर, एक छोटा प्रश्न आहे की म्हणजे शिक्षकांचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात खूप अनन्यसाधारण असतं. म्हणजे तुम्हाला पण तुमचे शिक्षक त्यांच्या आठवणी आठवत असतील, पण अलीकडच्या काळामध्ये असं का होतं की मुलांना आणि शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक दोन्ही आठवत नाहीत? कारण असं झालं आहे की ज्ञान कुठून मिळवायचं त्यावेळेला शिक्षक हा एकच सोर्स होता. त्यामुळे त्याच्याकडे जे ज्ञान असेल ते त्याने आपल्याला द्यायचं आणि मला दिलेल्या ज्ञानाबद्दल मी त्याचा आभार मानतो किंवा उतराई होतो की तो माझा एक गुरु म्हणून आपण त्याला ते स्थान देतो. आता हे शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञानाचं एक सार्वत्रिकरण झाल्यामुळे आणि नॉलेज नेटवर्क फार मोठं झाल्यामुळे हे सगळ्यांना उपलब्ध असतं आणि माझे प्रश्नही आता बदललेत. मला फक्त ज्ञान कुठनं मिळवायचं हे तुम्ही जर मला शिकवलं की लर्निंग स्किल्स मी शिकलो, सेल्फ लर्निंग शिकलो, तर मला जगातलं कुठलंही ज्ञान मिळवता येतं. प्रश्न पडतो असा की मी कशासाठी शिकायचं सगळं. मला माझे प्रश्न सोडवायचे आहेत, माझ्या आयुष्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, मला माझं भविष्य घडवायचं आहे, माझ्या गावाचं भविष्य घडवायचं आहे, माझ्या समाजाचं भविष्य घडवायचं आहे, माझ्या कम्युनिटीचं भविष्य घडवायचं आहे. असे प्रश्न जर मी घ्यायला लागलो तर जगाचं ज्ञान घेऊन मी माझे प्रश्न उपस्थित करेन आणि ते सोडवण्याची धडपड करेन. मला वाटतं हे आपण एक आणला पाहिजे, दृष्टिकोन हा आणला पाहिजे आणि तो हळूहळू आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. सर, एक छोटासा प्रश्न. कुलगुरू डॉक्टर राम ताकवले आणि राम ताकवले ही दोन आयुष्य जगताना कुठलं जास्त आनंदाने जगायला आवडतं आयुष्य? माझं ज्या वेळेला पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद संपलं, 6 वर्ष झाली, 2 टर्म मिळाल्या होत्या आणि झाल्यानंतर मी हैदराबादला एका सेमिनारसाठी गेलो होतो आणि एक 2-3 दिवसांनी मला चार्ज द्यायचा होता आणि त्याच वेळेला मी अगोदर जाऊन आलो तिथं. तेवढ्यात मला चान्सलरांचा, गव्हर्नरांचा फोन आला की तुम्ही आल्यानंतर मला लगेच भेटा. मग माझं सेमिनार संपल्यानंतर त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ताकवले, तुमच्यासाठी एक नवीन जागा आहे, नागपूर विद्यापीठाचं तुम्हाला कुलगुरू म्हणून मी नेमणूक करतो, जाता तिकडे. आता त्यांना मी नाही म्हणणार नाही असं कल्पनाच नव्हती, पण त्यांना मी सांगितलं की सर
मी आता 6 वर्ष प्रशासन खूप केलं आहे, लोकांचे प्रश्नही सोडवले आहेत, त्याच्यात कुठं पळून गेलो नाही, काही नाही. आणि मला वाटतं मी चांगल्या प्रकारे काम केलं आहे. पण आता मला तेच प्रश्न सोडवायचे नाहीत. मी प्रोफेसर होतो त्यावेळेला मी कुलगुरूपेक्षाही वरचा होतो. म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये मी जे टॉप असेल तर तो कुलगुरू त्याच्या क्षेत्रामध्ये टॉप आहे का असं नाही. ती सत्ता त्यांच्याकडे आहे, पण तो ज्ञानसत्ता माझ्याकडे आहे. म्हणून प्रोफेसर म्हणून मला जास्त काम करण्याची इच्छा. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू डिपार्टमेंटला गेलो आणि शिकवायला सुरुवात केली. इच्छा हीच होती की आपण आता प्रोफेसर म्हणून शेवटपर्यंत राहायचं. हे मी करायला लागलो. पण तेवढ्यात मला संधी मिळाली की ओपन युनिव्हर्सिटी करायची, कारण ओपन युनिव्हर्सिटीबद्दल मला खूप माहिती मिळाली होती. मग त्याची एक टेप होती थायलंड युनिव्हर्सिटीची, ओपन युनिव्हर्सिटीची, विचित श्रीसान या नावाचे प्रोफेसर होते, त्यांनी तयार केलेली कन्व्होकेशनची होती. मी वसंतदादा पाटलांना त्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले, त्यावेळेला त्यांना दाखवली की हे म्हटलं की बघा, हे मुक्त विद्यापीठ असतं, त्यामध्ये समाजाचं शिक्षण करता करता आणि समाजामधले संस्थात्मक म्हणजे पोलीस असेल, शेतकरी असेल, आणखीन कुणी असेल, काम करणारा मजूर असेल, त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचा दर्जा कसा वाढवता येईल अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी तिथं सुरुवात केली. ती व्हिडिओ प्रोफेसर राम रेड्डी होते, त्यांनी ह्यांना दाखवली, राजीव गांधींना दाखवली. तर त्यांनी ती पाहिली आणि ते म्हटलं की आपण हे विद्यापीठ आपण स्थापन करू राष्ट्रीय पातळी. त्याच्यातून इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी तयार झाली. ती आम्ही वसंतदादा पाटलांना दाखवली. पण दुसऱ्या दिवशी ते राजीनामा देऊन ते राजस्थानमध्ये गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. त्यांनी एज्युकेशन मिनिस्टरला बोलवलं आणि सांगितलं आपल्याकडं एक मुक्त विद्यापीठ स्थापन करायची. कोटाला मुक्त विद्यापीठ स्थापन झालं आणि आम्ही केलं. त्याच्यामुळे इथं एक तिसरं विद्यापीठ झालं. एका व्हिडिओमुळे ते ज्ञान सगळ्यांना कळालं, लोकांना कल्पना आली की हे ज्ञान समाजासाठी आमच्याकडून चांगलं होईल आणि 3 विद्यापीठं त्याच्यात तयार झाली. शेवटचा प्रश्न माझा, खरं तर तुम्ही शिक्षणासाठी तुमचं सगळं आयुष्य वेचलत असं आपण म्हणूया. शिक्षण तज्ज्ञ ही तुमची ओळख आहे. शिक्षण सम्राट व्हावं असं तुम्हाला कोणत्याच टप्प्यामध्ये का वाटलं नाही? नाही, खरं म्हणजे त्याचं मला आकर्षण कधीच वाटलं नाही. आणि याचं कारण असं होतं, शिक्षण सम्राट म्हणजे हे कुठंतरी मी ताकद वापरता आणि शिक्षणाची ताकद वापरून सत्ता तुम्ही अक्वायर करता. आणि कोणत्याही गोष्टीची सत्ता करणं हे शिक्षणात नाही आहे. तुम्ही शिक्षण हे सत्ता नाही आहे, विकासाचा मार्ग आहे, स्वतःच्या प्रगतीचा मार्ग आहे, आधुनिकतेचा मार्ग आहे. त्याच्यातून सत्ता येत नाही. सत्ता आली तर तुम्ही विकास चांगला केला तर तो विकासाचं मॉडेल लोकांनी वापरून सत्ता घेऊ शकतात. परिवर्तनाची भाषा वापरून परिवर्तनाचं कार्य करून समाज बदलता येतो, जो शासकांनाही करता येणार नाही. म्हणजे एका अर्थानं शिक्षणाचा जर आपण जीवनाच्या अंगाने विचार केला, समाजाच्या अंगानं जर विचार केला तर हे शिक्षणाचं कार्य हे परिवर्तनासाठी फार मोठं आहे, फार मोठं आहे. आणि ते राजकारण्यांना करता येणार नाही, ज्यांच्याकडे अर्थकारण आहेत त्यांनाही करता येणार नाही. आणि राजसत्ता आणि अर्थसत्ता ह्या जर याच्यापेक्षा कमी पडायला लागल्या तर ज्ञानसत्ता ही श्रेष्ठ होऊ शकते, हा माझा विश्वास आहे. आज नाही तर उद्या होणार आहे बघा. आणि मग त्यावेळेला ते तुमची काय म्हणता येईल मूल्यव्यवस्था कोणती आहे हे विचार करतील. आणि डिजिटल युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जो समाज येतो आहे त्यामध्ये मूल्यव्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ती मूल्यव्यवस्था जर चांगली असेल, ती भ्रष्ट नसेल, त्याच्यातून मार्गातून पैसा मिळवणं नसेल, हा जर भाग असेल ना, ती सुसंस्कृत असेल, तर मला वाटतं एक समाजाचं एक निराळं स्वरूप आपल्याला तयार करता येईल. आणि माझा विश्वास तो आहे, आज नाही उद्या हा हे सगळं होणार आहे. सर, शिक्षण हे प्रचंड प्रभावी क्षेत्र आहे, प्रभावी अस्त्र आहे किंबहुना. येणाऱ्या आगामी अत्यंत महत्त्वाच्या पिढ्या, देशाचं भविष्य या शिक्षणामधूनच घडणार आहे. त्याच्याप्रती आपली अशी समर्पित भावना असणं, विविध प्रयोगांबद्दल आपण कायम जागरूक असणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण आज कट्ट्यावरती आलात, मनमोकळा संवाद साधलात. आगामी काळामध्ये शिक्षणासाठी आपण काय करायला हवं याबद्दल आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार सर. धन्यवाद. आपले सर्वांचे आभार.
आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.